मॉर्निंग मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? बरे असलेच पाहिजे. तर आजचे मेनू तुम्हाला दाख इथं आपल्या चपात्या चालू आहेत. इथे लुसीबाई बसलेल्या आहेत. आजचे मेनू आहे चिकनला मॅग्रिमेट करायचं आहे. याच्यात दही, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट थोडी टाकून ठेवायची, मीठ, मसाला, हळद वगैरे. आणि व्हेजवाल्यांना आहे घेवड्याची भाजी. घेवडा बघा किती मस्त कापलेला आहे. खरंच खूप सुंदर अप्रतिम काम आहे त्या ताईंचं. म्हणजे एवढ्या मला भाजीवाले भेटल्या. तुम्हाला सांगा, म्हणजे चपात्यावाल्या ताई आहेत ना, त्यांच्या पण चपात्या एवढ्या सुंदर असतात ना, त्या पण खूप छान चपात्या करतात. आणि भाजीवाली पण बघा किती छान घेवडा कापलेला आहे, कांदा पण किती बारीक कापलेला आहे, वाटणाचा पण किती मस्त, एकच नंबर. हां, तर काय दाखवायचंय, चिकनला मी वाटणार आहे कच्चा कांदा, कच्चा आलं लसूण टॅमॅटो कोथिंबीर हे सगळं वाटणार आहे. आम्ही लाल मिरचीचा ठेचा, अंड्याची बुर्जी आणि इथं दुसऱ्याला जी फिकी डाळ लागते त्यांच्यासाठी फिकी डाळ झालेली आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही मला कमेंट केले का ताईंनी प्लीज तुमच्या रेसिपी दाखवा. तर ताई, मला खरंच एवढा एवढा मोबाईल घेऊन एवढा सगळं स्वयंपाक करून रेसिपी दाखवायला तेवढा वेळ नसतो. पण मी तुम्हाला सांगेन की मी काय यूज करते. मी गरम मसाले बिलकुल यूज करत नाही. एव्हरेस्ट वा बादशाह असो, कोणता काश्या असो, मी यूज करत नाही. मी आपलं नॉर्मली घरचंच वाटण मसाले यूज करते. हळद, मीठ, मसाला आणि कच्चा वाटण. हॉटेलमध्ये पण बघा खोबरं वगैरे यूज करत नाही, ते लोक पण हेच यूज करतात. कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो आणि काजू बिजू असले सोसरे मी करते. एकदा तुम्ही माझ्या हातचं जेवण जेवायला, तुम्हाला एवढं आवडेल ना. साध्यात सुद्धा जेवण असतं आपल्या घरचं, पूर्णपणे साधं सुद्धा. स्वच्छता तर तुम्ही बघू शकता, तुम्ही म्हणू पण शकत नाही की मी मेस चालवते म्हणून. एवढी स्वच्छता असते. आणि जर आपण गरम मसाले टाकतो ना, त्याच्याने काय होतं माहिती का, जळजळ होते, छातीत कोणाला ऍसिडिटीचा त्रास असतो. आपल्यामुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. आपण स्वतः एक अन्नपूर्ण आहे आणि आपल्या हातातनं लोकांनी खावं, आपलं तारीफ करावी, हीच माझी इच्छा असते. आणि ही पण तुम्ही इच्छा ठेवा. सगळं टाकल्याने जेवणाला चव येत नाही. जेवणाला चव आपल्या हातात असते, आपल्या हृदयात असतं, आपल्या मनात असतं. आपण जर आपल्या कामावर प्रेम केलं ना, तर आपलं काम, कुठलंही काम आपल्याला खूप छान हे करतं. म्हणजे आता मला एक सांगायचं तात्पर्य, पहिले भाजीवाली होती, ती बिलकुल पण व्यवस्थित काम करत होती, तिने कधी तिच्या कामावर प्रेम केलं नाही. तसं तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करा. कुठलंही जेवण आनंदाने बनवा, प्रेमाने बनवा. बघा त्या जेवणाला खूप चव येणार, खूप म्हणजे खूप चव येणार. आणि आनंदी राहून बनवा. कुठलं टेन्शन, माइंड वगैरे फ्रेश ठेवा. जेवण बनवताना तुमचं फक्त लक्ष तुमच्या जेवणात पाहिजे. त्यात काय टाकायला लागत नाही, फक्त आपलं प्रेम. आणि असं म्हणते, जे आहेत माझे टिफिनवाले ते सगळे माझे लेकरं आहेत आणि ते खाणार आहेत. त्या लेकरांना माझ्या हातचं खायचंय असं म्हणा. आणि खरंच मी स्वामीची भक्त आहे, महादेवाची भक्त आहे. आणि मी खरं अगदी मनापासून बोलत आहे की आपलं जेवणला सगळं टाकलं पाहिजेच आणि चव येते असं काही नाही. खरंच आपल्या हाताला चव असते. चला, तर माझी व्हिडिओ पटली असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट करा. तर बाय.